नमस्कार. आपले आरोग्य आपली जबाबदारी या सदरामध्ये आज आपण भेटणार आहोत लातूरातील सुप्रसिद्ध असे हृदयरोगतज्ञ तथा शिवपूजे केअर सेंटरचे संचालक डॉक्टर संजय कुमार शिवपूजे सर. आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत माझ्या जबाबदारीचे सर्व किंवा ज्यांनी ही मोहीम लातूरमध्ये चालू केली आहे ते संजय राजोळे सर. आणि संजय राजोळे सर मुलाखतीला सुरुवात करतील. डॉक्टर साहेब, आपलं खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आम्हाला आपलं आरोग्य आपली जबाबदारी वेळ दिलात. सर, आपला असा प्रश्न आहे की हृदयरोगांचा झटका नेमकं का येतो, कशामुळे होतो आणि त्याचे लक्षणे काय आहेत? रुटीनली आपण जेव्हा चालतो किंवा ॲक्टिव्हिटी करतो, जसं आपल्या वयाच्या जी मुलं आहेत त्यांच्या वयाच्या मुलांसोबत खेळतात किंवा जी यंग तरुण आहेत ते त्यांच्या वयाच्या लोकांसोबत वॉकिंग करतात, एक्झरसाईज करतात. हे करत असताना जर तुम्हाला छातीमध्ये किंवा पाठीमध्ये जडपणा वाटत असेल, दुखत असेल, जसं आपल्याला पित्त झाल्यावर मळमळ करतं असं मळमळ होत असेल, डाव्या हाताला खास करून खांद्यापासून डाव्या हाताला जर समजा वेदना होत असतील, घाम येत असेल, डोळ्याला अंधारी येत असेल किंवा धाप लागते तुमच्या वयाच्या लोकांसोबत चालताना, तर ही सगळी लक्षणं आपण हृदयाची समजतो. ह्या हृदयाच्या लक्षणामध्ये सुरुवातीला जेव्हा ब्लॉकेज तयार होतात किंवा करोनरी आर्टरीमध्ये चरबीचे थर जमतात त्यावेळेस सुरुवातीला लक्षणं ही एक्झर्शनवर म्हणजे काही ॲक्टिव्हिटी केल्यावर, काम केल्यावर होतात. आता समजा कोणी कोर्टात काम करते ते दररोज 2-3 मजले चालतात, पण आता एक 15 दिवसात त्यांना 3 मजले चालताना धाप लागायली आहे किंवा छातीत जडपणा वाटायला आहे, किंवा जो मनुष्य रोज 5-6 राऊंड क्रीडा संकुलचे मारतो त्याला ते मारताना मागे थांबा पडतो येतो, त्याला चालणं होत नाही आहे, धाप लागत आहे. ही लक्षणं आहेत त्याच्यासाठी की त्याला हृदयामध्ये कुठंतरी प्रॉब्लेम सुरू झाल्याची लक्षणं समजतो. जेव्हा ही सगळी लक्षणं जी आत्ता आपण डिस्कस केली, छातीमध्ये जडपणा, डोळ्याला अंधारी, घाम, ही बसल्या जागी काही काम न करता जेव्हा घडतात त्यावेळेस आम्ही ते हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं समजतो. अशा वेळेस आम्ही तुमचं ECG आणि BP बघण्याचा सल्ला देतो. बरं, असं रिसेंटली एक असं उदाहरण घडलं, जे ते सेमिनार होतं, आपलं डॉक्टर त्या ठिकाणी होते, 25 डॉक्टर होते. त्यामध्ये असं जे का डॉक्टरचं हृदयविकारानं निधन झालं आणि त्यांचे रिपोर्ट असं सांगतात की महिन्याभर ते नॉर्मल होते. मग असं एखादं घडतं का महिन्यामध्ये अचानक? याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट आहे आम्ही म्हणतो की ब्लॉकेज तयार होणे किंवा चरबीचे थर बनणे, ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतात. ही घटना जी गोष्ट आहे ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताची गाठ बनणे. ह्या 2 गोष्टीशी हृदयविकार निगडीत आहे. ही जी ब्लॉकेज किंवा ॲथेरोस्क्लेरोसिस तयार होतं ह्याची जी पॅथोफिजिओलॉजी आहे म्हणजे तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती पहिल्या किंवा दुसऱ्या दशकातच सुरू झालेली असते. म्हणजे वयाच्या 10 ते 20 वर्षापर्यंत आपणा सर्वांच्याच करोनरी आर्टरीमध्ये किंवा शरीरातल्या सगळ्याच आर्टरीमध्ये एक चरबीची बारीक फॅटी स्ट्रिक नावाचे थर तयार होतात आणि 3ऱ्या-4थ्या डिकेड म्हणजे 30-40मध्ये ते वाढायला लागतात. जेव्हा आपली जीवनशैली व्यवस्थित नसते किंवा आपण आत्ता जे फॅक्टर डिस्कस केले त्यामध्ये हे वाढण्याचं प्रोग्रेस अचानक वाढलेलं असतं. मग असं अचानक काय घडतं की अटॅक येतो ज्यावेळेस एखादी स्ट्रेसफुल इव्हेंट घडतं. स्ट्रेसफुल म्हणजे काय, म्हणजे घरामध्ये कुणाचं तरी लग्न आहे, 2-3 दिवस झालं पळापळ चालू आहे, किंवा जो व्यापारी वर्ग आहे जो कधीच एक्झरसाईज करत नाही आणि तो तीर्थयात्रेला कुठंतरी प्रदक्षिणा घालायला गेलेत, किंवा व्यापारामध्ये चढ उतार झालं, किंवा घरगुती काही ताणतणाव पडले, मुलांचे एक्झाम असतात. आता आम्ही 10वी-12वीची मुलं बघतो, नीटचे एवढे विद्यार्थी येतात तिथं, त्यांच्यामध्ये रात्रभर जागरण व्हायला, एक्झामच्या काळामध्ये स्ट्रेस आला आहे, किंवा कधीकधी व्हायरल फिवर जे ताप, थंडी ताप येतात त्याच्यामधून रिकवर होताना रेस्ट करण्याच्याऐवजी एक्झर्शन झालं. ह्या सगळ्या गोष्टी सोबत टोबॅकोचं सेवन झालं आहे किंवा पार्टी झाली आहे कंटिन्युअस 3 दिवस, 2-3 दिवस लॉंग जर्नी झाली, ही सगळी कारणं आहेत ज्या रुग्णाला हृदयामध्ये ऑलरेडी असे काही ॲथ्रोमॅटस प्लाक किंवा ॲथेरोस्क्लेरोसिस असतं आणि ह्याच्यावरती स्ट्रेस घडतो. मग तो वाढलेल्या BPचा असू द्या किंवा वाढलेल्या शुगरचा असू द्या, किंवा मी आत्ता जे विषय डिस्कस केले, ह्या सगळ्यामुळे हा प्लाक रप्चर होतो आणि हा रप्चर होऊन रक्ताची गाठ बनते. आणि ही प्रक्रिया जी आहे रक्ताची गाठ बनण्याची ही अनिश्चित असते. ही सगळी ह्या रिस्क फॅक्टरशी संबंधित असते. त्यामुळे जे अचानक तरुण वर्ग जे आपण बघतो सध्या, खास करून कोविडनंतर, ह्याच्यामध्ये हे ब्लड क्लॉट बनण्याची टेंडन्सी ह्या सगळ्या फॅक्टरमुळे वाढलेली असते. त्यामुळे तुमचं जर समजा 10-15 दिवसापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी अँजिओग्राफी नॉर्मल जरी असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला हे स्ट्रेस फॅक्टर सगळे जर काही प्रेसिपिटेट झाले तर तुम्हाला ब्लड क्लॉट त्याच्यानंतर बनू शकतो. आणि ह्या तरुण वर्गाचं खास बात हे आहे
की ह्यांना जर आम्ही जे रक्त पातळ होण्याचं इंजेक्शन देतो, थ्रोम्बोलिसिस म्हणतो आम्ही याला, की जे पहिल्या 6 ते 12 तासात देतात, ते दिलं तर ह्यांच्या करोनरी आर्टरीज पूर्ण क्लिअर होऊन जातात. आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही महिन्याला असे एक 8-10 तरी रुग्ण असे बघतो की आमच्याकडे छातीत दुखल्यावर ते वेळेवर आले आणि आम्ही त्यांना ते इंजेक्शन दिलं आणि तो पूर्ण क्लॉट डिझॉल्व्ह झाला. नंतर जेव्हा आम्ही ती 12 ते 24 तासानंतर अँजिओग्राफी करतो ती नॉर्मल झालेली असते. त्यामुळं ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे ब्लॉकेज तयार होणे आणि ब्लड क्लॉट होणे, जो की आम्ही थ्रोम्बोसिस म्हणतो, ह्या दोन्ही गोष्टी जीवनशैलीशी संबंधित आहेत. जर तुम्हाला तुमचं जीवनशैली व्यवस्थित नसेल तर तुमचं करोनरी अँजिओग्राफी नॉर्मल जरी असेल तरी तुम्हाला रक्ताची गाठ बनून हृदयविकाराचा झटका येण्याची भीती असते. जे भारतात सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये जी कारणं आढळतात ना, त्याच्यामध्ये अनकंट्रोल शुगर म्हणजे शुगर एका लेवलपेक्षा जास्त असणे, आणि दुसरं की टोबॅको आणि टोबॅको प्रॉडक्टचं सेवन, हे फार महत्त्वाचं आहे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं जीवनशैलीचं व्यायामाचा अभाव, म्हणजे तुम्ही सगळं फॉलो करताय पण तुमचा व्यायाम काहीच नाही आहे. हा तिसरा सगळ्यात क्रुशियल घटक आहे. आपण जे इंडियन लोक आहे ना, भारतीय लोक आहे, ह्यांना अनुवंशिकतेनंच आपण ॲट हाय रिस्क आहे. तुम्ही जर जागतिक आकडेवारी पाहिली ना तर भारतामध्ये जपानपेक्षा हृदयविकाराचा झटका होण्याचे प्रमाण 20 ते 30 पटीने जास्त आहे. चायनापेक्षा आपण 6 ते 8 पटीने जास्त हृदयविकार झटका आहेत. हे का बरं आहे? कारण की आपण सर्व कार्बोहायड्रेट बेस्ड डाएट खातो. कार्बोहायड्रेट म्हणजे आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे 70 ते 80% आहे. दुसरं प्रॉब्लेम म्हणजे आपली ओबेसिटी जी आहे, जे जाडपणा आहे आपला, तर आपली ओबेसिटी कमरेवर चरबी जमा होते. तुम्ही जागतिक लोक जर पाहायला सगळीकडे तर कमरेवर सगळ्यात जास्त फॅट हे इंडियन पॉप्युलेशनचं असतं. तिसरं, आपण जेनेटिकली उंचीनं कमी आहे. आपल्याकडे 5-5.5 फूट, 5.25 फूट ही ॲव्हरेज उंची आहे. हे तिसरं आहे. चौथं, काही अनुवंशिक दोष आहेत एशियन लोकांमध्ये. जगामध्ये सगळ्यात जास्त हृदयविकाराचे रुग्ण 2030पर्यंत हे भारतात असणार आहेत, आणि आपल्यामध्ये हा इन्सिडन्स कुठतरी 100 पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये 10 ते 11% आहे. हा फार जास्त आहे. ह्याच्यामध्ये काही जेनेटिक कारणं आहेत, काही जीवनशैलीची कारणं आहेत. आणि तुम्ही जो आत्ता विषय मांडला की त्या डॉक्टरांना एक 15 दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी सगळे रिपोर्ट नॉर्मल होते, त्यांच्यामध्ये अचानक रक्ताची गाठ बनल्यामुळं हे प्रकार घडलेले असतात. डॉक्टर साहेब, की आज ECG करायची काय गरज लागते किंवा ECG काय करावं लागतं, त्याचं लक्षणे काय आहेत? बेसिकली आता जर तुम्हाला असं अपेक्षित आहे की तुमच्या वयोमानानुसार, आत्ता आपण जसं डिस्कस केलं की वयोमानानुसार हे सगळे रिस्क फॅक्टर आपण बघत राहणं गरजेचं आहे दर 2 ते 5 वर्षांना. हे झाल्यानंतर जर समजा तुम्हाला अशी काही लक्षणं जाणवली, म्हणजे छातीत किंवा पाठीत किंवा हाताला जडपणा, डोळ्याला अंधारी, घाम, धडधडणे, तर ECG सगळ्यात बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला 2-3 गोष्टी कळतात. पहिलं म्हणजे तुम्हाला हृदयविकाराचा झटका आलाय का नाही, ही लक्षणं हृदयाची आहेत का, ही पहिली गोष्ट कळते. दुसरं म्हणजे तुमच्या हृदयाची गती किती मागं पुढं होते, आणि हे ECG सोबत आम्ही तुमचं ब्लड प्रेशर आणि बाकी पॅरामीटर्स पण बघतो. जर हे सर्व नॉर्मल असेल तर आम्ही तुम्हाला पुढच्या काही चाचण्याचा सल्ला देतो. हे आपण सगळ्या पेशंटला सांगत नाही. जर तुमचे रिस्क फॅक्टर आपण आत्ता जे डिस्कस केले हे सगळे जर नॉर्मल असेल तर पुढच्या फार काही टेस्ट तुम्हाला लागत नाहीत. पण तुमची लक्षणं असतील, समजा तुमच्या घरामध्ये तुमचे आई-वडील किंवा भाऊ बहीण ह्यांच्यापैकी कुणाला 50 किंवा 60च्या आधी हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात किंवा पॅरालिसिसचा झटका जर आलेला असेल, किंवा तुमच्या जवळच्या नात्यामध्ये आत्ता रिसेंटली काही घडलं असेल, हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत. अशा वेळेस आम्ही तुम्हाला बेसिक चाचण्यामध्ये ECG, आणि जर आम्हाला असं वाटलं की हे हार्टची लक्षणं आहेत तर आमचं 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट, ह्या टेस्ट आम्ही तुमच्या करून घेतो. इकोमध्ये आपल्याला कळतं की हार्टचं पंपिंग करण्याची क्षमता किती आहे, सोबत काही हृदयाच्या झडपेचे आजार आहेत का, कधीकधी मुलींमध्ये किंवा लहान मुलांमध्ये जन्मजात काही हृदयाचे विकार घडू शकतात, ती पण सेम लक्षणं देऊ शकतात, ते आहे का कळतं. आणि स्ट्रेस टेस्ट म्हणजे आपण हृदयावर ताण देऊन बघतो. समजा तुमचं ECG जर नॉर्मल असेल तरी तुम्हाला लक्षणं जाणवत असेल तर आम्ही पट्ट्यावर पळून तुम्हाला बघतो की बाबा त्याच्यामध्ये स्ट्रेस टेस्टमध्ये काही बदल आलेत का. जर स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला ब्लॉकेज असण्याची शंका असते, मग त्यावेळेस आम्ही तुम्हाला पुढच्या चाचण्याचा सल्ला देतो. ECG हे एक बेसिक तपासणी आहे. तुम्हाला जर छातीमध्ये कुठलीही लक्षणं जाणवली तर जवळ जो कुठला दवाखाना आहे
घाम आलं, दुखलं, धडधड झालं, धाप आली, डोळ्याला अंधारी आली, तर तुम्ही जवळच्या शेजारच्या दवाखान्यात जाऊन ECG आणि ब्लड प्रेशर आणि शुगर बघून घेणं पहिलं कंपल्सरी आहे. ह्याला जोडण्याचा एक प्रश्न विचारतो. समजा बऱ्याचदा काय होतं, पेशंटला अटॅक आला, असं वाटतं, हृदय दुखतं, येतात, मग आपण ECG काढतो, पण बहुतांश बऱ्याच ECG मध्ये सुद्धा जो अटॅक आलेला आहे तो दिसत नाही किंवा पुढल्या स्टेपमध्ये तो नाही, हार्ट अटॅक ही काही एका क्षणात घडणारी घटना नाही आहे. तुम्ही आत्ता जर आपलं हे पाहिलं असेल तर ह्याची मूळतः हळूहळू प्रोसेस सुरू होते, बरेच रिस्क फॅक्टर होतात आणि ब्लड क्लॉट बनतो. मग ह्या घटनेमध्ये ECGमध्ये बदल बऱ्याच वेळा पहिल्या वेळेस येत नाहीत. अशा पेशंटला, ज्या पेशंटला आम्हाला असं वाटतंय की हृदयविकाराचा झटका आहे आणि ECG नॉर्मल आहे, त्यांना आपण काही रक्ताच्या चाचण्या करून बघतो, ज्याला आम्ही कार्डियाक एन्झाईम किंवा ट्रोपोनिन टेस्ट म्हणून सांगतो, आणि हे आम्ही 12 तासानंतर रिपीट करायला सांगतो. जर समजा पहिल्या वेळेस हे नॉर्मल असेल तर 12 ते 20 तासानंतर हे रिपोर्ट बऱ्याच वेळा ॲबनॉर्मल येतात. जर हे 12 तासानंतर पण डबल ECG केलेला रक्ताच्या चाचण्या जर नॉर्मल असतील तर मग आम्ही पेशंटला काही सिम्पटमॅटिक औषधं देऊन त्यांचं स्ट्रेस टेस्ट करून घेतो. जर याच्यामध्ये दोष असेल, हृदयविकाराचा झटका असा असल्यासारखं वाटेल, तर आम्ही त्यांना मग काही रक्त पातळ व्हायची इंजेक्शनं देऊन पुढचा सल्ला देतो. बरोबर. मी बरेचदा पेशंट घाई गडबड करतात, ECG नॉर्मल आहे म्हणतात, घरी निघून जातात. घरी गेल्यामध्ये त्यांना अटॅक येतो. साहजिकच सरांचं म्हणणं आहे की आपण डॉक्टरांचा सल्ला निश्चित मानला पाहिजे, पुढच्या तपासण्या केल्या पाहिजेत. सर, बायपास शस्त्रक्रिया का करावी लागते? जेव्हा हे आता काय होतं माहिती आहे का, आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम बेसिक सांगतो. जर तुम्हाला हार्टची लक्षणं आहेत असं आम्हाला वाटलं आणि तुमचं स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आहे किंवा तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला आहे, म्हणजे नेमकं काय, तर तुमचं हृदयाचं काम करण्याची क्षमता थोडी कमी होते, एखाद्या आर्टरीमध्ये ब्लड क्लॉट झाले किंवा ब्लॉकेज तयार झाल्यासारखं लक्षण आहे, तर आम्ही तुम्हाला सर्वात प्रथम अँजिओग्राफी करण्याचा सल्ला देतो. म्हणजे स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे किंवा हार्ट अटॅक आला आहे तर आम्ही किंवा कोणी डॉक्टर तुम्हाला अँजिओग्राफी करण्याचा सल्ला देतो. अँजिओग्राफीमध्ये आपण 2 गोष्टी बघतो की ब्लड क्लॉटचं प्रमाण किती आहे, आर्टरी ज्या मेन आर्टरी आहेत 3-4, त्याच्यामध्ये रक्ताची गाठ किती आहे आणि त्याच्यामध्ये ब्लॉकेज किती आहे. जर समजा मेन आर्टरीला कुठे ब्लॉकेज असेल किंवा तिन्ही आर्टरीमध्ये सोबतच आजार वाढलेला असेल की तिन्ही आर्टरीमध्ये डिसीज असेल, तर अशा सिच्युएशनला आम्ही त्या पेशंटला बायपास सर्जरी करण्याचा सल्ला देतो, ज्याच्यामध्ये की आपण ज्या पेशंटच्या नसा आहेत त्या तशाच ठेवतो आणि त्याला दुसऱ्या नसा जोडतो, ज्या की हृदयाचा रक्तपुरवठा जो खंडित आहे तो सुरळीत करायला मदत करते. जर पेशंटला समजा फक्त ब्लड क्लॉट असेल, रक्ताची गाठ असेल, तर आमच्याकडे काही औषध प्रणाली, उपचार प्रणाली आहे, हिपॅरिन आहे, अँटीकॉग्युलेशन आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ते रक्ताची गाठ विरघळायचा प्रयत्न करतो. आता आमच्याकडे रिसेंटली एक 16 वर्षाची मुलगी आली होती, इकडे क्लासेससाठी आली होती लातूरला. एक 10-15 दिवस झालं फार स्ट्रेसफुल चाललं होतं, थोडं ओबेस पण होती. तर तिला आम्ही चेक केला, असा तिला हार्ट अटॅक आलं होतं, तिच्या एका ब्लड आर्टरीमध्ये ब्लड क्लॉट होतं. आम्ही तिला 5-7 दिवस ब्लड थिनर म्हणजे रक्त पातळ होण्याची औषधं दिली आणि त्यानंतर 7 दिवसानंतर आम्ही जेव्हा तिला चेक केलं तर तिची आर्टरी ओपन झाली होती. हा पण एक वर्ग असतो. आणि काही पेशंट असतात की ज्यांना एखाद्या दुसऱ्या वेसलमध्ये 90-99% ब्लॉक असतो. अशा पेशंटला मग आम्ही अँजिओप्लास्टी करा म्हणून सांगतो. ही पूर्ण प्रक्रिया जे हृदयाचा रक्तपुरवठा खंडित झालेला आहे, तो खंडित झालेला रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी असते. जेव्हा 1 किंवा 2 ब्लॉक असतो तेव्हा आम्ही त्याला अँजिओप्लास्टीचा सल्ला देतो. जेव्हा 2-3 पेक्षा जास्त ब्लॉक असतात, मेन आर्टरीला ब्लॉक असतात, त्यावेळेस आम्ही बायपासचा सल्ला देतो. आणि ज्यावेळेस फक्त रक्ताची गाठ बनलेली असते त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही काही ब्लड थिनर घ्या, औषधं घ्या काही आणि इंजेक्शन घ्या, ज्याच्यावरती ती क्लॉट विरघळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, जेणेकरून पेशंटचं हृदय जे आहे त्याची कार्यक्षमता जी नॉर्मल आहे ती नॉर्मलसारखी परत पूर्ववत होऊ शकते. पण बायपासमध्ये आता एक ओपन बायपास ही एक पद्धती आहे, काय फरक काय आहे त्यामध्ये बायपास आणि ओपन बायपासमध्ये? नाही, ओपन बायपास बेसिकली बायपास आपण जे बोलतो सध्या ते सगळं ओपन हार्ट सर्जरीच असतं. आता रिसेंटली मिनिमली इन्व्हेजिव्ह बायपास सर्जरी पण निघालं आहे, पण ते फार कमी लोकांमध्ये, म्हणजे एक 100मध्ये 1-2% लोकांपेक्षा फार कमी लोकांमध्ये वापरण्यात येतं आणि ते पण फार रेस्ट्रिक्टेड सेंटरला होतं. जे सर्जन ऑपरेट करणार आहेत, जे डॉक्टर हे ऑपरेशन करणार आहेत बायपासचं, त्यांचं आउटलुक असतं की हे करावं. पण बायपास सर्जरी मेजॉरिटी 99.9 टाईम्स ते ओपनच असतं, सेंटरमधून ओपन करून करतात. हृदयरोगाचे बरेचसे आपण लक्षणे सांगितलं सर, त्यामध्ये एक मेजर असं लक्षण आहे की दम लागणे.
बहुतांशी अस्थमा किंवा मग दम्याचे पेशंट असतात, बरोबर, त्यांना पण म्हणजे दम लागतो. आता हा अटॅक आहे किंवा तो रेग्युलर आहे, कसा ओळखावा? हे फार फार महत्त्वाचा प्रश्न आहे. धाप लागणे किंवा दम लागणे हे प्रकार काही लोकांमध्ये सिजनल असतात. म्हणजे पाऊस पडला, थंडी आली, सर्दी खोकला झालं, त्यावेळेस काही लोकांमध्ये लागतं. जे हार्टचं दम असतं ते जनरली ऑन एक्झर्शन असतं. एक्झर्शन म्हणजे जे काम तुम्ही आधी करत होते तेच काम करताना तुम्हाला ते म्हणजे स्त्रियांचं घरातली कामं असतात जी आधी करू शकत होत्या, पण आता करताना धाप लागते आणि बसल्यावर थांबते. ही हार्टची धाप झाली. ज्यावेळेस त्यांना पावसात भिजल्यानं किंवा असा सुई आवाज येतो, ब्रॉन्कोस्पाझम म्हणतो आम्ही त्याला, किंवा सीझनल व्हेरिएशन येतं, त्यावेळेस ते रेस्पिरेटरी प्रॉब्लेम असण्याचे चान्सेस जास्त असतात. पण हे क्लिनिकल आहे. म्हणजे हे डॉक्टरांकडं, कुठल्याही फिजिशियनकडं, MD डॉक्टरकडं जर तुम्ही दाखवलं तर ते तुम्हाला नुसतं बघूनच 99% वेळा हे सांगतात की ही धाप हृदयाची आहे, काही श्वासविकारामुळे झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये बाकी पण बऱ्याच गोष्टी आपण चेक करून बघतो. जर पेशंट क्रिटिकल असेल, पेशंट जर सिरियस असेल तर त्याचं ECG इको करून आपण ठरवतो की त्याचं हार्टचं फंक्शन कसं आहे. दम्याचा पेशंट असेल तर तो काम करताना दमा लागेल, आणि अटॅक जर असेल समजा तो बसला असेल तरी सुद्धा त्रास होईल. हार्टचं जे असतं ना, अटॅक आल्यावर तर हार्ट अटॅक जेव्हा म्हणतो ना आपण, त्यावेळेस ती लक्षणं बसल्या जागी येतात. बसल्या जागी पण पेशंटला सिम्पटम येतात. अदरवाईज जर अटॅक नसेल ना तर हार्टची लक्षणंही ॲक्टिव्हिटी केल्यावर वाढतात आणि थांबल्यावर थांबतात. म्हणजे तुम्ही 2 राऊंड मारताय, आज तुम्ही 1 राऊंड मारल्यावर तुम्हाला छातीत दुखलं, थांबल्यावर थांबलं, तर ते हार्टचं दुखणं आहे. तुम्हाला धाप असू द्या, दुखणं असू द्या किंवा घाम असू द्या. सर, हल्ली आज बघितलं तर खूप लोक जिम करतात, रनिंग करतात, वॉकिंग देखील करतात, योगा करतात, तरी पण लोकांना अटॅक याचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्याचं कारण काय? याच्या एक्झरसाईजबद्दल ना एक स्पष्ट आणि स्पेसिफिक गोष्टी ज्या मी काही ऑब्झर्व केल्यात आपल्या पेशंट वर्गामध्ये, मी ते सांगतो. एक्झरसाईज, व्यायाम म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटलं पाहिजे, तुमची झोप शांत झालं पाहिजे, बरं, तुम्हाला रात्रीचं जेवण सगळं तुमचं तब्येत व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर उठल्यानंतर एक 10-15 मिनिट वॉर्मअप करणं अपेक्षित आहे. तुमच्या बॉडी टेम्परेचर वाढलं पाहिजे, वॉर्मअप केलं पाहिजे. त्यानंतर एक 30 ते 35 मिनिट तुम्ही एरोबिक एक्झरसाईज केलं पाहिजे. एरोबिक एक्झरसाईज म्हणजे सगळ्यात सोपं, इझी आणि सगळीकडे रिकमेंडेड आहे ते ब्रिस्क वॉकिंग. म्हणजे आपल्या गतीनं जेवढं आपण चालू शकतो तेवढं चालावं. ॲव्हरेज 9 ते 11 मिनिटामध्ये 1 किलोमीटर ह्या गतीनं आपण चालावं. आणि त्यानंतर एक 30 ते 40 मिनटं हे एरोबिक एक्झरसाईज केल्यानंतर एक 10-15 मिनिटं कूल डाऊन फेज पाहिजे. त्यानंतर तुम्ही 10-15 मिनिट, तुम्हाला कुठलंही जिम इन्स्ट्रक्शन किंवा कोच हे सांगतील की तुम्ही 10-15 मिनिट बसावं आणि मग नंतर आपलं रुटीन दिनचर्या सुरू करावी. जे लोक ह्या पद्धतीनं व्यायाम करतात ना, त्यांना तुम्हाला हे इन्सिडन्स सापडणार नाही. हा इन्सिडन्स कुठल्या लोकांमध्ये सापडतो तर हा जो एक्झरसाईज जे लोक ओव्हरझिलसली करतात, म्हणजे 3 दिवस तुमचे एक्झामचे होते किंवा तुमचे व्यापारात फार काम पडलं, ताणतणाव पडलं, 3-4 दिवस व्यायाम झाला नाही शनिवारपर्यंत, मग रविवारी एकदमच आपण 4 दिवस व्यायाम केलं नाही म्हणून झोप झालेली नसते, गडबडीत उठून वॉर्मअप करत नाहीत, ओव्हरझिलसली करतात, विदाऊट वॉर्मअप स्ट्रेसमध्ये ओव्हरझिलसली एक्झरसाईज करतात, स्ट्रीनियस एक्झरसाईज करतात, 4 दिवसाचा व्यायाम एकदाच करतात. ॲक्च्युली जर त्यांनी 4 दिवस, आपण 4 दिवसाचं एकदाच खाऊ शकत नाही. तुम्ही जर 4 दिवस व्यायाम केला नाही तर तुमच्याकडून अपेक्षित हे आहे की तुम्ही जेव्हा कोचला विचारता ते काय म्हणतात, जर तुमचं गॅप पडलं आहे तर पहिल्या दिवशी फक्त तुम्ही वॉर्मअप आणि स्ट्रेचिंगच करा, वेट ट्रेनिंग वगैरे किंवा इतर एक्झरसाईज करू नका. हे बायपास केलेलं असतं. दुसरं म्हणजे ऑलरेडी व्हायरल फीवर किंवा काही प्रोड्रोम असतात की ज्याच्यामध्ये आपण रेस्ट करणं अपेक्षित असतं. आताच एक लातूरचे लिडिंग डॉक्टर आहेत, त्यांना व्हायरल फीवरमध्ये 3 दिवस त्यांनी गोळ्या घेऊन काम करत राहिले. 4थ्या दिवशी काहीच नव्हतं, ते कोलॅप्स झाले. कारण की तुम्ही व्हायरल फीवरला रिकवर व्हायला वेळ दिलं पाहिजे. ह्याच्या तिसरं असतं की तुमचे जे आपण रिस्क फॅक्टर डिस्कस केले, तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला डायबिटीज आहे, हे आहे, सगळं आहे, आणि तुम्हाला एखाद्या दिवशी अचानक काही लक्षणं जाणवली तर तुम्ही त्या दिवशी डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या ऐवजी त्या दिवशीपासून व्यायाम करायला चालू करता. ही प्रवृत्ती आहे. म्हणजे आपल्याला समजतं की थोडंसं हार्टची लक्षणं असू शकतात तर आपण त्या दिवशी उठून एक्झरसाईज करायला जातो. मग हा जो सगळा वर्ग आहे ज्याला आमच्या ह्याच्यामध्ये स्ट्रीनियस एक्झरसाईज म्हणतो,
म्हणजे मी आधी जे तुम्हाला सांगितलं एरोबिक एक्झरसाइज ती झाली मॉडरेट एक्झरसाइज. त्याने आयुष्य वाढतं असं सांगतो आम्ही. ती आठवड्यातून कमीत कमी नाही म्हणलं तरी 250-300 मिनिट करावी असं अपेक्षित आहे. म्हणजे रोजचं 30 ते 50 मिनिट करणं अपेक्षित आहे. हे सोडून जेव्हा लोक हेवी एक्झरसाइज करतात ती पण इंटरमिटंट विदाऊट हे त्याच्यामध्ये सडन कार्डिॲक डेथ म्हणजे अचानक अवेळी होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण समहाऊ त्याच्यामध्ये थोडंसं जास्त असतं. हृदयाचे आजार समजा बहुतांश जसं आपण शुगर म्हणतो अनुवंशिक आहेत, तसेही अनुवंशिक आहेत आणि ते जन्मजात आहेत. अनुवंशिकतेचा भाग कसा आहे बघा, म्हणजे तुमच्या जर घरामध्ये कुणाला 55च्या आधी एखाद्या स्त्रीला किंवा 45च्या आधी पुरुषाला हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस जर झालेला असेल तर तुम्हाला फार जास्त चान्सेस आहेत की त्या वयामध्ये तुम्हाला तो होईल. जर तुमच्या आजी आजोबांना किंवा आईवडिलांना 80-90मध्ये हार्ट अटॅक आला किंवा पॅरालिसिस आला तर ह्याची अनुवंशिक रिस्क असते पण ती कमी असते. पण जेव्हा 65च्या आधी जीवनशैली व्यवस्थित असताना जर घरात कुणाला झाले तर हा आजार फॅमिलीमध्ये रन होतो. आम्ही काही फॅमिलीना ओळखतो की ते 5 भाऊ आहेत, 40 ते 50मध्ये 5ही भावांचं कुणाचं बायपास झालं, कुणाचं अँजिओप्लास्टी झालं, कुणाचं हार्ट अटॅक येऊन मेडिकल मॅनेजमेंटवर आहेत. म्हणजे ही अनुवंशिकता फार स्ट्रॉंग असते. तुमच्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे आई बाबा किंवा भाऊ बहीण तुमचे जे जवळचे नातेवाईक आहेत ह्याच्यामध्ये जर 40-50च्या आधी कुणाला हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस जर आला असेल तर तुमची रिस्क जास्त आहे. जे रिस्क फॅक्टर आम्ही म्हणतो की दर 2 ते 3 वर्षाला चेक करावं ते आम्ही अशा पेशंटला आम्ही वर्षातून एकदा चेक करा म्हणून सांगतो. तुम्ही दरवर्षी हे चेक करा. आणि 2 ते 3 वर्षाला अशा लोकांना आम्ही स्ट्रेस टेस्ट करायला सांगतो. जर तुमच्या सख्या भावाला 40मध्ये हार्ट अटॅक आलेला आहे तर आम्ही तुम्हाला 40मध्ये जर तुम्ही असाल तर आम्ही तुमचं स्ट्रेस टेस्ट करून घ्यायला सांगतो की तुम्हाला काही ब्लॉकेज आहेत का ते आपल्याला आधीच कळून जातं. डॉक्टर साहेब, हृदय निकामी होणे म्हणजे काय? हृदय निकामी होणे म्हणजे जे हृदयविकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं लहान मुलामध्ये जन्मजात हृदयाचे आजार आहेत, काही वॉलचे आजार असतात, काही हार्ट अटॅक असतात, काही स्नायूचे आजार असतात. हे वेगवेगळे प्रकार झाले. हे सगळे काय करतात, बेसिकली हृदय हे एक पंप आहे. तो आईच्या पोटात असल्यापासून सुरू होतो. म्हणजे आपलं हृदय जे आहे ना त्याचं वजन अर्धा किलोपेक्षा कमी आहे, 400-500 ग्रामच असतं. आणि ते दर मिनिटाला 5 लिटर रक्त आपल्या पूर्ण शरीराला देत असतं. म्हणजे दर मिनिटाला स्वतःच्या वजनापेक्षा 10 पटीनं जास्त रक्त ते पंप करतं अविरतपणे. तुम्ही बोलताय त्यावेळेस करतं, झोपताय त्यावेळेस करतं. हे सुरू झालेलं असतं आईच्या पोटातून आणि हे 80-90 वर्षापर्यंत तुमच्या आयुष्यभर हे चालू असतं. जेव्हा तुम्ही काम करता, रागावता त्यावेळेस ते डबल ट्रिपल काम करत असतं जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता. हा स्नायू पंप जे करतो ही पंपिंग क्षमता आपल्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं असतं. ही सगळी जी आपण आजारं बोललो जी की जन्मजात आजार आहेत, वॉलचे आजार आहेत, स्नायूचे आजार आहेत किंवा हार्ट अटॅक आहे, ह्या सगळ्यामध्ये शेवटी काय होतं तर हार्ट पंपिंग करण्याची क्षमता कमी होते. आणि आम्ही जेव्हा हृदय निकामी झालं असं म्हणतो किंवा आम्ही ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये हार्ट फेल्युअर असं म्हणतो त्यावेळेस बेसिकली काय झालं असतं, हृदयाची ही पंपिंग करण्याची क्षमता कमी झाली असते. आणि समहाऊ जेव्हा ही क्षमता कमी होते त्याला जर वेळीच उपचार केलं नाही आणि 4-6 आठवडे जर गेले ना तर ही क्षमता परत वाढण्याची प्रक्रिया किंवा यंत्रणा नाही आहे. मग अशा पेशंटला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस टाकतो. काही पेसमेकर टाकतो पंपिंग वाढवण्याची. सध्या हार्टचं पंपिंग कमी झालं तर त्याच्यासाठी स्पेशल एलवॅड म्हणून डिव्हाइसेस येतात, म्हणजे व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस. हार्ट पंप करतं, पंपिंग कमी झाले ना तर त्याला मदत करण्यासाठी एक मशिनरी असते, फार ॲडव्हान्स्ड आहे. माझ्या माहितीत लातूरमध्ये असं कोणी पेशंट नाही एलवॅड केलेलं. त्यापेक्षा ॲडव्हान्स लोकांना आम्ही हार्ट ट्रान्सप्लांट सांगतो. आमच्याकडे एक दिल्लीला हार्ट ट्रान्सप्लांट झालेली मुलगी आहे, आमच्याकडे रेग्युलर फॉलोअपला येते, ॲडमिट पण असते आधीमध्ये. तिचं हार्ट एकदम वीक झालं होतं, मग तिला पर्यायच नाही, आपल्याला काहीच करता येत नाही. ती यंग होती, तिचं हार्ट ट्रान्सप्लांट झालं, आता तिचं हार्ट 40-50% काम करते, तिच्यासाठी ते योग्य आहे. पण हृदयरोगाची उपचार प्रणाली जी आहे ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण आत्ता डिस्कस करतोय, जीवनशैली सुधारलं पाहिजे, ब्लॉकेज होऊ द्यायला नाही पाहिजे, अटॅक आलं तर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, किंवा हे जे अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी आम्ही सजेस्ट करतो, हे हार्टचं पंपिंग करण्याची क्षमता जी आहे ती प्रोटेक्ट राहावं, ती पंपिंग करण्याची क्षमता व्यवस्थित राहावं याच्यासाठी आहे. जर एकदा हार्ट वीक झालं किंवा त्याच्यामध्ये कमजोरी आली तर जनरली ते मग पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंटचे स्कोप कमी राहतं. सर, कोरोना अगोदर आणि कोरोना नंतर हृदयरोगांच्या समस्या वाढलेल्या आहेत का?
कोरोनाच्या जशा वेव्ह येऊन गेल्या ना, त्यानंतर एक महिना 2 महिन्यामध्ये ज्या लोकांचं स्कोर कमी होतं, अच्छा. ब्लड स्कोर कमी होतं आणि जे ॲक्टिव्ह होते, ज्यांची ॲक्टिव्हिटी लेवल हॅम्पर झाली नाही, अशा लोकांमध्ये किंवा जे कोरोनाचं स्कोर जास्त होतं आणि जे ऑलरेडी ॲडमिट होते, जे सकम झाले, अशा लोकांमध्ये ह्याचं इन्सिडन्स काही प्रमाणात वाढलेलं आहे. ह्याच्यामध्ये फुफ्फुसामध्ये रक्ताच्या गाठी बनणं आणि रक्तामध्ये रक्ताच्या गाठी बनून प्रॉब्लेम होणं, हे ज्या लोकांचं स्कोर जास्त होतं त्यांना हॉस्पिटलमध्येच व्हायचं आणि असं होऊन बरेच लोक सकम झाले. त्या गोष्टीमुळे सकम झाले. आम्ही त्याला पल्मोनरी एम्बोलिझम किंवा हार्ट अटॅक असं म्हणतो. म्हणजे फुफ्फुसाच्या आर्टरीत झालं तर पल्मोनरीमुळे. ह्याच्यानंतर जो दुसरा वर्ग आम्ही आजकाल पाहतो तो म्हणजे कोरोनामधून यंग वर्ग जो रिकवर झाला, त्याच्यातून रिकवर झाला, हार्ट वगैरे सगळं नॉर्मल आहे, अशा लोकांमध्ये पुढच्या 6 आठवडे ते 3 महिन्यामध्ये आणि कधी कधी डिलेड 1 ते 2 वर्षामध्ये रक्ताच्या गाठी बनण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि अशा लोकांमध्ये आम्हाला ते ब्लड क्लॉट होऊन पेशंट हार्ट अटॅक किंवा पायामध्ये ब्लड क्लॉट घेऊन किंवा फुफ्फुसामध्ये ब्लड क्लॉट घेऊन अशी बरीच रुग्ण आली. ज्या लोकांना कोविड होतं, कोरोना होऊन गेलं, अशा लोकांना त्यावेळेस आपण सर्वांनाच अँटीकॉग्युलेशन म्हणजे रक्त पातळ होण्याची औषधं आणि काही ब्लड थिनर, अँटीप्लेटलेट, इकोस्प्रिन किंवा क्लोपिडोग्रेल ह्याचं एक वर्षभर सेवन करायला सांगितलेलं होतं. बरेच लोक ते करतही होते आणि त्यानंतर जर सगळं स्ट्रेस वगैरे निगेटिव्ह असेल तर त्यांची ती औषधं आपण बंद पण करत होतो. पण ह्या इन्सिडन्स वाढलेला आहे याच्यानंतर. आणखी एक थोडंसं विनोद असं म्हटलं जातं की युवा पुरुषापेक्षा महिलांना अटॅक येण्याचे चान्सेस कमी असतात. खरं वास्तविक आहे का? नाही, हृदयाच्या आजाराचे जे ओव्हरऑल हृदयाचा आजार आहे ते पुरुष आणि स्त्रियांमध्ये प्रमाण जवळपास सारखं आहे आणि त्याची मॉर्बिडिटी म्हणजे हॉस्पिटलाइज करण्याची गरज आणि मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ रिस्क ही जवळपास सारखीच आहे. परंतु जे आजाराचं प्रकार आहे, स्त्रियांमध्ये जेनेटिकली करोनरी आर्टरीज, ह्या सगळ्या आर्टरीज ज्या असतात त्या लहान असतात, त्याची साईज छोटी असते आणि त्यांना मायक्रोव्हॅस्क्युलर अँजायना किंवा सिंड्रोम एक्स असं म्हणतो आम्ही, ह्याचं प्रमाण जास्त असतं. पुरुषांमध्ये ब्लॉकेज होण्याचं प्रमाण जे थोडंसं स्त्रियांपेक्षा जास्त असतं. पण आजाराचं ओव्हरऑल जेव्हा आपण हृदयविकार किंवा हृदयरोग म्हणून बघतो त्यावेळेस हे प्रमाण जेमतेम सारखंच आहे. पण आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना लगेच कन्सल्ट करण्याची पद्धत नाही. आता आम्ही फार वेल टू डू घरातले पेशंट वर्ग पण बघतो. पुरुषांमध्ये थोडं जरी त्रास झालं, ॲक्टिव्ह असतात, सोशल ॲक्टिव्हिटी असते, त्यांचं जॉब प्रोफाईल असतं, ते लगेच येऊन कन्सल्ट करतात. पण जनरली स्त्रियांना काय होतं, त्या घरात काम करतात, सगळं करतात आणि जोपर्यंत त्यांचा त्रास वाढत नाहीत तोपर्यंत त्या कन्सल्ट करत नाहीत. ह्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की स्त्रियांना पण ह्या आजाराचं प्रमाण तेवढंच असतं आणि अशी काही लक्षणं जाणवली तर स्त्रियांनीही लवकरात लवकर स्वतःला कन्सल्ट करणं गरजेचं असतं. डॉक्टर साहेब, कुठल्या वयामध्ये अटॅक याचं प्रमाण सध्या जास्त आहे? फार आधी आम्ही असं म्हणायचो की 55च्या नंतर स्त्रिया आणि 45च्या नंतर पुरुषांमध्ये हे प्रमाण असतं. परंतु आता असं काहीच राहिलं नाही. आता आम्ही 20तले 25तले तरुण पाहतो, जे आपण आत्ता विषय डिस्कस केले, पोस्ट कोरोना आहे किंवा ॲडिक्शन्स आहेत किंवा लाईफस्टाईल आहे. आपण जे वय मोजतो ते वय असतं, आपण ते कॅलेंडर इयरनं मोजतो. पण आपले शरीर जे आहे ती आहे बायोलॉजी. त्याच्यामध्ये त्याचं व्हॅस्क्युलर एज म्हणतो आम्ही. व्हॅस्क्युलर एज म्हणजे तुमच्या व्हेसलचं वय किती आहे. असं असू शकतं की वय माणसाचं, मुलाचं 25 वर्ष आहे, पण त्याच्या ज्या व्हेसल्स आहेत त्या त्यांनी असं आयुष्य जगलेलं असतं की ते 60-70 वर्षाच्या ह्याच्यासारखं असतं. त्यामुळे सध्या एज लिमिटेशन असं राहिलं नाही आहे. आणि ह्याचं जर पॅथोफिजिओलॉजी तुम्हाला आता मी सांगितलेलं आठवत असेल तर ह्याची पॅथोफिजिओलॉजी ही पहिल्या 2 दशकामध्ये सुरू झालेली असते. ज्या फॅटी स्ट्रिक असतात त्या पहिल्या 2 दिशा. त्यामुळं आपण जे आहाराबद्दल बोलतो की आहार व्यवस्थित असावा, हे लहानपणीपासून मुलांना शाळेमधून बाळकडू पाजलं पाहिजे. कारण की ही जीवनशैली जी आहे तिथून सुरू झाली पाहिजे. माझ्याकडे असा फार चांगला वर्ग येतो की त्यांचं जीवनशैली व्यवस्थित नसतं, त्यांना हार्टचा त्रास होतो, सगळं दुरुस्त होतं आणि त्यानंतर ते जीवनशैली बदलतात. पण मी त्यांना तर हे सांगतोच की तुम्हाला तर जीवनशैली बदलायचीच आहे, पण तुमची जी नेक्स्ट जनरेशन आहे, पुढची पिढी आहे, त्यांना आत्तापासूनच तुम्ही ती सवय लावायची. म्हणजे हा आजार त्यांच्यामध्ये बळावणार नाही. कारण की ह्याची जी मूळ आहेत, रूट्स आहेत, ही 1st-2nd डिकेडपासून सुरू होतात. म्हणजे पहिल्या 2ऱ्या दशकापासून वयाच्या ह्या आजाराचे रूट्स चालू होतात. डॉक्टर साहेब, हल्ली जर बघितलं तर आपण ज्याची उंची जास्त आहे, तो एखादा व्यक्ती जाड आहे वजनानं, अशा लोकांना पण अटॅक येतो. पण ज्याची उंची बी जास्त आहे आणि वजन कमी आहे, अशा पण लोकांना
अटॅकचा झटका येतो ह्याचं कारण नेमकं काय? म्हणजे हृदयविकाराचा झटका असा एका फॅक्टरशी कोरिलेट करून नाही घेता येत. अच्छा. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ही जी सगळी फॅक्टर डिस्कस केली, त्याचं स्ट्रेस लेवल किती आहे, त्याचं शुगर कोलेस्ट्रॉल कसं आहे, त्याची अनुवंशिकता कशी आहे, तो किती व्यायाम करतो, त्याच्या लठ्ठपणाचा प्रकार काय आहे, त्याचं जे वजन आहे त्या वजनामध्ये चरबी पोटावर जास्त आहे का, छातीवर जास्त आहे का, मांडीवर जास्त आहे, ह्या अनेक गोष्टीची जेव्हा सांगड बसते त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये होतं. असं एका घटकाला बघून पण आपण इंडिव्हिज्युअली एक एक घटक दुरुस्त करण्याचा सल्ला देतो. जेव्हा कुठला रुग्ण काही लक्षणं घेऊन येतो किंवा लक्षणं नसतात आम्हाला दाखवायला येतो, त्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये पाहतो आणि ह्याच्यामधल्या ज्या ज्या करेक्टेबल आहेत, म्हणजे तुमचं वाढत चाललेलं वय किंवा तुमची अनुवंशिकता तुम्ही बदलू शकत नाही, पण ह्याच्यामधल्या ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्या बदलणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, जे म्हणतो ना अनुवंशिक, ज्याच्या घरामध्ये BP आहे, शुगर आहे, अशा त्यांच्या पुढच्या पिढीला, येणाऱ्या पिढीला हे सर्व BP शुगर होऊ शकते का? बरं होऊ नये म्हणून त्याची काही काळजी घेता येईल का सुरुवात? आम्ही आता नवीन पिढीला सल्ला देतो की तुम्ही लग्नाच्या वेळेस 36 गुण जुळता का बघता. आम्ही म्हणतो तुम्ही ते न बघितलं तर चालतं, पण तुमच्या जर दोघांच्याही फॅमिलीमध्ये डायबिटीज आणि हार्ट डिसीज असेल तर फार जास्त चान्सेस आहेत की तुमच्या पुढच्या पिढीला ते होईल. तर ती फॅमिली हिस्ट्री तुम्ही पाहणं गरजेचं आहे. दुसरं, जर तुमच्या घरामध्ये कुणाला किडनी विकार, हृदयविकार किंवा हे घडलेलं आहे तर तुम्हाला ते लाईफस्टाईल जे म्हणतो, जे की फार अवघड नाही आहे बरं. म्हणजे लाईफस्टाईल म्हणजे आम्ही काय सांगतो की तुम्हाला आत्ता मी जसं सांगितलं तर 150 ते 300 मिनिटं आठवड्याला व्यायाम करणं अपेक्षित आहे. तुमचं जे डायटरी हॅबिट्स आहेत ते जितकं फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि नॅचरल होल ग्रेन बेस्ड आहेत त्याच्याशी निगडीत संलग्न डाएट असणं अपेक्षित आहे. ज्या गोष्टी हानिकारक सांगतो आम्ही, जे की प्रिझर्व केलेलं फूड असतं किंवा पॅक फूड असते, फ्राईड असते, जंक फूड म्हणतो आपण ज्याला, हे सगळं अवॉइड करणं अपेक्षित असतं. जे ॲडिक्शन आहे हे सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट करणं अपेक्षित. हे लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत त्या पुढच्या पिढीनं पाळलं तर त्यांना हा आजार 40च्या ऐवजी 70-80ला होईल. आणि ह्याच्या उलटं पण आम्ही पाहतो की आईवडिलांना 80मध्ये आजार आहे आणि मुलांना 40च झाला, कारण की आईवडिलांना हे सगळे फॅक्टर नव्हते, जे सगळे फॅक्टर तुमच्यामध्ये ॲड ऑन झाले. आणि हे प्रत्येक फॅक्टरसोबत तुम्हाला आजार 8 ते 10 वर्ष लवकर होऊ शकतो. म्हणजे 75-85 वर्षाला हा आजार होण्यासाठी काही कारण लागत नाही. पण तुमच्या वेळेस तुमच्याकडं लठ्ठपणा आहे, व्यायाम नाही आहे, ताणतणाव फार आहे, बाकीचे रिस्क फॅक्टर आहेत, त्या प्रत्येक फॅक्टरसोबत हा डिसीज 5 ते 10 वर्ष अर्ली होतो. आणि जसे आपण आत्ता डिस्कस केलं की हे जे रिस्क फॅक्टर आहेत हे प्रेसिपिटेट होणारे, ह्या प्रेसिपिटेट होणारं एखादं कॉज त्यावेळेस घडलं, काही व्यापारात उतार चढाव झालं किंवा शुगर एकदम वाढलं तर त्यावेळेस तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊन जातो. डॉक्टर साहेब, सध्या जर बघितलं तर मी गेल्या 1.5 वर्षापासून सकाळी उठा व्यायाम करा हे जनजागृतीचं मोहीम चालू केली आहे. जनरली जर बघितलं तर डॉक्टर सांगितल्यानंतरच लोक व्यायामला येतात. डॉक्टर सांगितले की तुम्हाला आता शुगर होणार आहे, तुम्हाला BP होणार आहे, बॉन्ड्री आहे, पण तुम्ही व्यायाम करा, जिम करा, जे काय. पण डॉक्टर साहेब, जनरली जर कारणं जर बघितलं आपल्या भारतीय लोकांचे तर लोक म्हणतात मला वेळच नाही, मला जॉबच आहे, मला घरची जबाबदाऱ्याच आहेत, मला आळसच आहे. अशा लोकांसाठी तुमचा संदेश काय आहे की ते लोक दररोजचं सकाळी उठावं आणि व्यायाम करावं आणि स्वतःला स्ट्रॉंग बनवावं? तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की जो व्यक्ती दररोज व्यायाम करतो त्याला हार्टचं रिलेटेड जे आजार आहेत ते होण्याचे प्रमाण फार कमी आहे, बरोबर? त्यासोबत तुम्ही होतात का हे पण तुम्ही कारणं सांगितलात. तर अशा नागरिकासाठी आपले आव्हान काय? ह्याचं ना ॲसेट, ॲक्च्युली ना हेल्थ इज द बिगेस्ट ॲसेट. आणि तुम्ही पाहिलं असेल की आत्तामध्ये RBIचे एक मॅनेजर होते, तुमचं किती पण वेल टू डू असाल फायनान्शियली, बरोबर, पण जर तुमचं हेल्थ लॉस झालं तर तुम्हाला त्याला रिगेन करणं दरवेळेस शक्य होत नाही. सो आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो. म्हणजे तुम्हाला थांबवणं, रोकथाम करणं जास्त महत्त्वाचं आहे. जगामध्ये आता 25-30 वर्षापूर्वी युरोपियन अमेरिकन कंट्री ह्याच फेजमध्ये होत्या. 70s आणि 80sमध्ये तिकडं पण हे जंक फूडचं प्रमाण आणि सगळं वाढलं होतं. अँड दे वर ॲट द पीक ऑफ वर्ल्ड वाईड त्यांचं हार्ट डिसीज, पॅरालिसिसचं त्यांचं पीक होतं. पण आता हे तिकडे प्रमाण कमी झाले, फक्त जीवनशैली बदलल्याने. 4 ते 5 वाजता मॅक्झिमम लोक तुम्हाला तिकडे एक्झरसाईज करायला सनलाईटमध्ये फिरताना दिसतात. ही यंत्रणा आपल्याकडे पण लागणं फार गरजेचं आहे. आपण 2030पर्यंत जगातला प्रत्येक 3रा हृदयरोग रुग्ण हा भारतीय असणार आहे आणि ह्याचं प्रमाण जगात सगळ्यात जास्त आपल्याकडे असणार आहे. तर हे आपल्याला जर टाळायचं असेल तर
व्यायाम हा रोजचा एक 30 ते 50 मिनिट तुम्ही शरीराला देणं गरजेचं आहे. आम्ही तर सांगतो की ह्याच्यामध्ये व्यायाम हा फक्त शारीरिक नसतो, म्हणजे तुमचं मानसिक स्वास्थ्य आणि स्ट्रेस लेवल हे पण तेवढंच क्रुशियल आहे. तुमचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित तुम्ही रोजचं एक 6 ते 8 तास काम करा. कधी फारच आठवड्यातून एखादा दुसरा दिवस बिझी गेला 8-10 तास करा, पण 6-8 तास काम करा. एक तासभर व्यायाम करा, तासभर तुम्ही तुमचं मेंटल हेल्थ सोशल सर्व करा. 2-4 तास तुमचं रोजच्या 2 दिवसभराच्या दिनचर्यासाठी वापरा आणि एक 6 ते 8 तास शांत झोप घ्या. तुम्हाला पुढे काहीच होणार नाही. दर 2 ते 5 वर्षाला तुम्हाला शुगर, कोलेस्ट्रॉल आणि जर काही रिस्क फॅक्टर असतील तर ह्या गोष्टी चेक करून बघणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, खरंच आपण हार्ट रिलेटेड सर्व प्रश्न आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलात आणि त्याचा फायदा हे भारतीय नागरिकाला होणारच आहे. विशेष की आपण सांगितलात की बुवा प्रत्येक माणूस हा व्यायाम केला पाहिजे, योग्य व्यायाम केला पाहिजे, योग्य आहार घेतला पाहिजे, त्यासोबत योग्य झोप देखील घेणं अतिशय गरजेचं आहे. जर आपल्याला आपलं लाईफ सायकल वाढवायचं असेल, आपलं आरोग्य स्ट्रॉंग करायचं असेल तर हे खूप गरजेचं आहे असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे आणि हे आपल्या सर्वाला तंतोतंत पालन करणं हे काळाची गरज आहे. विशेष सांगितल्याप्रमाणे इतर देशामध्ये देखील हा प्रमाण होता, पण ते जे लोक आहेत त्या देशामध्ये लोक सकाळी 5ला उठून व्यायाम रेग्युलर केल्यामुळे ते प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे भारतातला प्रत्येक नागरिक स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी सकाळी 5ला उठणं गरजेचं आहे. आरोग्य स्ट्रॉंग करणे गरजेचं आहे. नुसतं आरोग्य स्ट्रॉंग होतं पण मानसिक ताण देखील चांगलं होईल, म्हणजे चांगल्या प्रकारे तुमचं काम करेल. विशेष तुम्ही ज्या कामामध्ये आहात, ज्या कार्यामध्ये आहात तिथे देखील तुमची कार्यक्षमता वाढेल असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे. विशेष डॉक्टर साहेब, आपण आम्हाला आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये वेळ दिलात, आपलं खरंच मनापासून तुमचं खरंच स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू डॉक्टर साहेब. थँक्यू.